हेलो गाइस, तो अभी 8:30 बज गए और हम जा रहे हैं होटल पे सुबह सुबह, क्योंकि मैंने होटल के सब लोगों को कल कैंपिंग से होटल पे शिफ्ट किया था। तो बारिश की वजह से देख सकते हैं आप, बहुत बारिश गिरा इधर। तो अभी सब लोग को इधर शिफ्ट किया, उनको नाश्ता देना पडेगा। गाईज आजचे म्हणजे कॅम्पिंगच्या लोकांचं सगळं चेकआउट वगैरे झालं आणि आता आपण सकबर बाबा आपल्याकडे आलेले आहेत, वाकीचे आहेत हे। तर आता त्यांच्याकडे ही त्यांची डायरी आहे। ही म्हणजे किती 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 वर्षाची ही डायरी? हां, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर तुम्हाला किती बायका आहेत आतापर्यंत? सांगा ना। बरं सांगा किती, ते सांगा फक्त आकडा। 3-4 आहेत। किती? 4 खरं खरंचे किती आहेत? खरे मग 3 ना? 3 हा 3। आणि शेती किती तुमच्याकडं? शेती आहे 20 एकर। 80? नाही 20 एकर? मला द्या ना मग 1-2 एकर। नको? तुम्हाला तुम्ही खपत नाही? मग तुम्ही आपल्या हॉटेलला काय येता ते सांगा याला म्हणजे लोकांना। मला करमतं का इकडं? करमत आहे। आपल्या हॉटेलला करमतं का तुम्हाला? मग कोणामुळं? तुमच्यामुळे। सगळ्यात जास्त तुम्हाला हॉटेलमध्ये कोण आवडतं? हा तू सांगतो तो आणि शेट ना? शेट आणि तुम्ही हा शेट। शेटमुळे येता ना तुम्ही? आले रे एवढं खरगोटं घेतलं हां? खरगोटं घेतलं होतं। तुमचं शिक्षण किती झालंय? माझं 4वी 5वी 5वी? 5वी पर्यंत शिकले का? आणि तुमचं गाव कोणतं? वाकी? फाटके सोडा। तुमचं इकडे इंटरव्ह्यू चालू आहे, इंटरव्ह्यू मध्ये मला सांगा जरा माहिती तुमची। शिवाय नको देऊ, इथं हे चालू आहे, हे चालू आहे का म्हणतो, व्हिडिओ चालू आहे। तर बाबा बोलताय त्यांच्या शिक्षणचं याच्यावर लिहिलेलं आहे, पण याच्यात कुठं शिक्षणचं नाही आहे। तुमचं जन्मतारीख काय आहे? 1/1/1949 बरोबर का? 1/1/1949। हां, आधार कार्ड नाही दाखवता येणार नाही याच्यात। हे कोणाचं आहे ATM कार्ड? याच्यात तर अर्धी डायरी तर खाली आहे। पॅन कार्डवर काय आहे? हां, पॅन कार्डवर पण बरोबर आहे जन्मतारीख। काय आहे ते डायरीत? कोणाचा नंबर सापडायचा आता? आता कोणचा मोहन जाई ना की दिंदळे मॅडमला कर बरं फोन। दिंदळे मॅडम? नाही दिंदळे, फक्त दिंदळे फक्त दिंदळे? कर दिंदळे, फक्त दिंदळे। त्याच्याकडे पोरे तुझ्यासाठी पोरे मस्त माझ्यासाठी? हा एकदम पोल्युशन यायची नको नको, तिना करतं का दिंदळे याच्या याला करून टाकू नको त्याला त्याचं लग्न नाही बरोबर। दिंदळे अरे तुझ्या जोडीची तुमच्या मुलाला कॉल करायचा ना? हा कोणतं? भीमा दिंदळे मॅडम आहे बघा, एक दिंदळे मॅडम। तिला नको नंबर नका दाखवूया व्हिडिओ मध्ये, कॉल करतील नाही तर लोक। संतोष फोन अगर ना हा अगर बघायला भीमा सोमासक बोर। नंबर हा, नंबर नाही दाखवता येणार ही काही। मंडळी आवडते संतोष ही मंडळी आवडते। बरं ठीक आहे, आपण हा तुमची मंडळी आलती ना परवा, तिला मी विचारलं की सकबर बाबाचे बायको आहे का? म्हटलं आता आहे तर खरी म्हणते ते मला। हा? त्यांना म्हणजे विश्वास नाही तुमच्यावर, किती बायका केल्यात तुम्ही? हा? पहिली मंडळी तर गाईज बाबाचा नंबर सापडलेला आहे मुलाचा, तर बघा इथं कोंबडा ओरडतोय। उचलतो का नाही आता तुमचा मुलगा कॉल? तर गाईज कॉल वाटतं रिसिव्ह नाही होते, कारण कुठे कामात असतील त्यांचा मुलगा। त्यांच्या मुलाची रिंगटोन एवढी भारी की बाबांना खूप आवडली। चला जाऊ द्या, आता पुढचं लावू घेऊ आपण। कॉल तर काय उचलत नाही उचलत, जाऊ द्या। कळसुबाई पण चढून आले का? कळसुबाई दरवर्षी जाता का? हा, मग दरवर्षी जातो। दरवर्षी जातं? आता चढून आले कळसुबाई?
पार वरपर्यंत. हा बरोबर शिकवतो. चाल माय बरोबर तू दमशील पण मी दमला खोट्याने बोलत. देवी तुमच्या पाठीशी आहे का? पाठीशी हो. सत्य. चांगलंय चांगलंय. पोलीस म्हणायचं अशी पाठण थापडायचं समोर. दम नाही लागला का? हा दम काहीच नाही नाही. काहीच बाबा तू काय खातो आणि काय करतोय म्हणला मागे शेळ्या गुरं होती हा. दही दुधता खाला हा. शेळी एक मी 1900 दूध पेलं म्हणून अजून हा मला काहीतरी सांगा आता टिप सांगा काहीतरी ऍडवाइस द्या मला कोण तुम्ही. देतो मी ते तू काय कर माझ्या बरोबर चाल. गाइस अभी हम जा रहे हैं कैंपिंग को. कल रात को तो इतनी बारिश हुई कि गाड़ी ऊपर चढ़ ही नहीं रही थी और एक कस्टमर का कार भी फंस गया था. देख सकते हो आप बारिश. तो कैसे ऐसे करके मैंने कस्टमर की कार ली और वो चढ़ाई और मेरा वैन भी मैंने खुद ही चलाया. तो अभी देखते कैंपिंग का क्या हाल हुआ है. तो भाई इधर रात को टैंकर बुलाया था अभी वो जा चुका है. तो ये मोटर लगा के हमने टाकी भरने का ट्राई किया था. टाकी तो भर गई पर बारिश आ गई बहुत. हाँ टाकी फुल है. चलो ये एक अच्छी बात है टाकी तो फुल है कि एक टैंकर का 1000 रुपीज़ लेते हैं वो. तो मेरा 1000 तो गया पर टाकी फुल है वो अच्छी बात है. पूरा खेती का तो फ़ायदा हो गया. अभी देखते हैं कैंपिंग को जाके. तो गाइस आप देख सकते हो पूरा पानी भर गया कैंपिंग में. तो जिस दिन भी कैंपिंग रहता है तो उसी दिन पानी बारिश चालू हो जाता है. अभी देखो आज कैंपिंग नहीं तो आज धूप चालू है. पूरा क्लाइमेट क्लियर हो जाएगा शाम तक आज क्योंकि आज कैंपिंग नहीं है ना. तो सब भीग गया गाइस. ब्लैंकेट्स देखो ये सब सूख रहा है. लाइफ जैकेट्स भी लाया था. तो पूरा सेटअप अभी होटल पे लेके जाना पड़ेगा. ये सेटअप अभी उठाने में पूरा क्लियर करने में टाइम लगेगा. तो मैंने आपको जो बताया था उस दिन ये बंगलों के बारे में. ये लेक साइड विला है. स्विमिंग पूल नहीं है पर इधर लेक एकदम नज़दीक है. यहाँ पे आप स्विमिंग वगैरह भी कर सकते हैं. बोट भी डायरेक्ट आ जाता है. देख सकते हैं आप इधर सामने ही लेक है. मैं दिखाता हूँ आपको व्यू. देखो गाइस व्यू देखो गाइस. पूरा डैम मतलब ये फ्रंट वाटर है डैम का. ये पहाड़ के पीछे बैक वाटर है. ये सामने वाला ये पावरगढ़ है. ये हाँ ये रतनगढ़ है. और ये डैम का ब्रिज है जहाँ पे हम स्विमिंग के लिए जाते हैं. तो अभी हम फिर से होटल पे जा रहे हैं क्योंकि ये सेटअप उठाने में भी टाइम लगेगा. तो चलो लेट्स गो. गाइस देख सकते हैं आप ये पूरा कीचड़ हो चुका है इधर भी. ये देखो तो ये कीचड़ से गाड़ी निकलेगा. हॉटेल अमृतेश्वर इथे कॅम्पिंगसाठी आलो होतो. खूप छान अनुभव आला. जेवण खूप छान होतं आणि जेवण सगळी सोय खूप छान केलेली होती. पाऊस जरी आला तरी पावसामध्ये सुद्धा त्यांनी इतकी व्यवस्था केलेली होती की आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही. त्याबद्दल आम्ही हॉटेल अमृतेश्वराचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे. दाखवूया आपण.
ते काय आहे? कधी ते रसमलाई हा का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. फोड ना, केक वर नको उडू. फोड झाली. कोणाचं कनेक्ट करायचं याला आता? गाइस मेरे पापा के सिस्टर का बर्थडे था आज इधर, तो ये डेकोरेशन है होटल अमृतेश्वर में. आप लोगों को भी अगर कोई बर्थडे पार्टी वगैरह करना होगा तो होटल अमृतेश्वर पे कांटेक्ट कर सकते हैं आप.